व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय रामदासभाई कदम, आपल्या रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय सुनील तटकरे साहेब, दापोली मतदारसंघाचे माजी आमदार सन्माननीय सूर्यकांत जळवी साहेब, भाजपचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय केदारजी साठे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय प्रीतमजी रुखे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबूजीराव जाधव, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शशीभाऊ, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, आरपीआय ह्या महायुतीच्या सर्व पक्षाचे सर्व कार्यकर्ते, सन्माननीय व्यासपीठ समोर उपस्थित असलेला सर्व जनसमुदाय, बंधू भगिनी आणि मातांनो, आपल्या सर्वांना सन्माननीय शिंदे साहेबांचा मार्गदर्शन ऐकायचं आहे. मी अधिकार घेणार नाही, परंतु आज आपल्या सर्वांच्या साक्षीने माननीय मुख्यमंत्री महोदयांना आपल्या शिवसेनेच्या मुख्य नेत्यांना शब्द देतोय की साहेब ज्यावेळेला 23 तारखेला निकाल लागेल, या दापोली मतदारसंघावरती भगवा झेंडा फडकला असेल, यामध्ये मात्र शंका मनामध्ये ठेवू नका. तीन दिवसांपूर्वी याच मैदानावरती एक सर्कस झालं होतं. त्या सर्कसमध्ये काही लोकांनी माकड उड्या घेऊन मारल्या, परंतु शिंदे साहेब आपली दापोली मतदारसंघामधली जनता ही साक्ष आहे. या सर्वांच्या साक्षीने दापोली मतदारसंघामध्ये गेल्या 2.5 वर्षामध्ये आपल्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून 3,500 कोटीपेक्षा जास्त विकास कामे आपण पूर्ण केलेली आहेत. याचे साक्षीदार आम्ही सर्व आहोत. दापोली मतदारसंघामधली जनता ही विकास कामांसोबत राहील. आम्हाला जातीपातचं राजकारण आम्हाला कधी कळलं नाही, आम्हाला माहित नाही. आमच्या गावामध्ये भांडण लावणाऱ्या व्यक्तीला आम्ही गावाच्या वेशीपासून लावून ठेवलेला आहे. आणि आज आम्ही सर्व आपल्या सर्वांच्या सोबत आहोत हे सांगायला एवढा सगळा जनसमुदाय जमलेला आहे. मला अजून तो दिवस आठवतोय ज्या वेळेला सन्माननीय शिंदे साहेबांनी निर्णय घेतला, शिवसेना वाचवण्याकरता त्यांनी उठाव केला. त्या उठावाच्या मध्ये जेव्हा मी निर्णय घेतला, माझ्याकरता निर्णय अतिशय कठीण होता. ज्या 50 आमदारांनी निर्णय घेतला त्या सर्व 50 आमदारांमध्ये सर्वात तरुण आमदार मी होतो. पहिला टर्मचा मी आमदार होतो. माझं भवितव्य समोर मला दिसत असताना देखील मला तो निर्णय घेण्यामध्ये मला कठीणता येत होती, दडपण होतं, भीती होती. परंतु भीती माझ्या मनामध्ये काढण्याचं काम सन्माननीय शिंदे साहेबांनी केलं. मला आत्मविश्वास दिला, योगेश तू निर्णय घे, तुझ्या मतदारसंघाला न्याय द्यायचं काम मी करेन. आणि तो न्याय माझ्या मतदारसंघाला मिळाला, माझ्या मतदारसंघामध्ये शिवसैनिकांना मिळालाय, याचं मला खरोखर समाधान आहे. शिवसैनिकांना दुसरं काय होतं, आमची अपेक्षा फक्त एवढीच होती. आज प्रत्येक शिवसैनिक आमदारापर्यंत विकास कामांची अपेक्षा घेऊन येतो, निवेदन घेऊन येतात. आज मंडळावरती घर केलेलं आहे, दापोलीमध्ये माझं मध्यवर्ती कार्यालय, खेळलं माझं घर आहे. 30-40 किलोमीटरचा प्रवास करून सर्वसामान्य नागरिक एसटीचा प्रवास करून स्वतःच्या खिशामध्ये पैसे खर्च करून आमदारांकडे निवेदन घेऊन येतो की आमची विकास कामं व्हावी. परंतु ही विकास कामं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना होत नव्हती. आमच्या कुठल्याही शिवसैनिकांना न्याय दिला नाही. तो न्याय आमच्या शिंदे साहेबांनी दिला, महायुतीच्या सरकारने दिला, फडणवीस साहेबांनी दिला नाही. दादा आम्हाला तो न्याय देत आहेत. होय आज विकास कामं होत आहेत, आम्हाला विकास कामं हवी आहेत. आज हे कोकण मागे का राहिलं, आमच्या कोकण मागे काय राहिलं, याचं आत्मपरीक्षण त्याला उद्धव ठाकरे यांनी करायला हवं होतं. 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना या कोकणाला त्यांनी न्याय दिला नाही. कोकण म्हणजे शिवसेना म्हणजे कोकण हे समीकरण होतं. हे समीकरण जपण्याचं जबाबदारी ज्यावेळेला उद्धव ठाकरे यांची होती, पण त्यांनी ते केलं नाही. आपल्याकडे एकही त्यांनी रुपया दिला नाही. त्या उलट आपल्या विरोधीमध्ये काम करणाऱ्या लोकांना निधी उपलब्ध करून दिला. शिवसेना संपूर्ण विडा त्यांनी उचलला होता. शिवसेना आज शिवसैनिकांनी आपल्या साक्षीने तिथे वाचवलेली आहे. अलीकडे घ्यायचा नाही. परंतु शिंदे साहेब जेव्हा आपण हा निर्णय घेतला, दापोली मतदारसंघामधल्या एकही शाखा प्रमुखांनी, एकही गटप्रमुखांनी, एकही शिवसैनिकांनी आपली साथ सोडली नाही. सर्व शिवसैनिक आज आपल्या सोबत आहेत. आजची सभा ही शिवसैनिकांची सभा आहे. मागची 2 दिवसापूर्वी सभा झाली, तिथे शिवसैनिक नव्हते, फक्त नाव पुरतं फक्त भगवा होता. म्हणून आज आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगतोय, आपण मला जी जबाबदारी दिलेली होती मागच्या 5 वर्षांमध्ये पार पडण्याचा मी प्रयत्न केलाय.
मग ह्या पहिल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण रस्ते नळपाणी योजना या मूलभूत सुधारणांवरती आपण लक्ष दिलं, परंतु पुढची 5 वर्ष ही रोजगाराची असतील, पुढची 5 वर्ष ही उद्योगाची असतील, पुढच्या 5 वर्ष आपण एमआयडीसी आणणार, पुढची 5 वर्ष माझ्या महिला भगिनींचे महिला बचतगटांना ताकद देण्याची असतील, पुढची 5 वर्ष ही लघु उद्योगाची असतील. माझ्या मतदारसंघामधला कोकणामधला तरुण नोकरी चाकरीसाठी पोटासाठी शहराकडे वळलेला आहे. पुन्हा माझ्या मतदारसंघात आला पाहिजे, पुन्हा कोकणामध्ये आला पाहिजे, असं का माझ्याकडून केलं जाईल हा शब्द आपण सर्वांना देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. यानंतर शिवसेनेचे नेते नामदार रामदासभाई कदम हे आपल्याला मार्गदर्शन करतील. गणपती पालक हिंदवी स्वराज्य संस्थापक सिंहासनाधीशित दंता राजा छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. शिवसेना शिवसेना महायुतीचा शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा, शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा. जय भवानी, जय शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. आवाज कुणाचा? शिवसेना. लाडक्या भगिनींचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, ज्यांनी कोकणामध्ये आव्हान दिलं होतं लोकसभेला, त्यांच्या छाताडावरती बसून रायगड किल्ल्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यांनी भगवा फडकवला ते सन्माननीय माझे मित्र तटकरी साहेब, जीवाभावाचे मित्र मधल्या काळामध्ये थोडे लांब होते, आज आम्ही जवळ आलो. ते सन्माननीय आदरणीय सूर्यकांत दळवी साहेब, माझे जुने जवळचे मित्र बाबाजी जाधव साहेब, आणि एका गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे, केदारजी आतापर्यंत झालं याच्या पुढे भविष्यामध्ये शपथ घेऊन सांगतो काही होणार नाही. आपण दोघांनी मिळून एकत्र बसून दुधात आणखी साखर टाकून दोघांनी 50-50 वाटून आपण दूध प्यायचं आहे. भविष्यामध्ये छत्रपतींची शपथ घेऊन सांगतो माझ्याकडून आमच्याकडून काही होणार नाही याची ग्वाही तुम्हाला देतो. ते आमचे जीवाभावाचे मित्र माझे केदार साठे साहेब कुठे आहेत? आता आपल्याला भांडण नको, कारण आपल्याकडे भांडण कधी होत आहे आणि संधी कशी बघतो आम्ही घेतोय. असे काही लोक वाट पाहत होते, त्यांना आता संधी द्यायची नाही, बिलकुल द्यायची नाही. आणि महाराष्ट्रामध्ये युती आहेच, युती बाळासाहेबांपासून आहे, युती बाळासाहेबांनी केलेली आहे. पण सगळ्यात घट्ट युती कुठे असेल तर दापोली मतदारसंघामध्ये शिवसेना भाजपची युती असेल. अशा पद्धतीने भविष्यामध्ये काम केलं जाईल त्याची ग्वाही तुम्हाला देतो. आजच माझे जुने सहकारी अगदी वेळेवरती आलेत माझ्या मुलाला आशीर्वाद देण्यासाठी. ते आमचे सन्माननीय किशोर देसाई साहेब आणि शिंदे साहेब. माझी तर सून बसलेली आहे. अख्खा मतदारसंघ छानून काढला, सगळ्या मुस्लिम समाजाची मनं जिंकली. ती माझी श्रेया, माझी पत्नी, सगळी मंडळी व्यासपीठावर बसलेले. आमचे रुके साहेब कुठे आहेत? आमचे मळतोंडे साहेब. या सगळ्या मंडळींनी सगळी आमची महायुती एकत्र आलेली आहे. बंधू भगिनी मातानो, आता पगावशी एक उद्धव ठाकरेचं पिल्लू येऊन गेलं. पिल्लू पेगणी काय म्हणतात त्याला, पेगमीन. आणि ते इथं आव्हान देऊन गेलंय, मी गुंडागिरी संपून टाकणार आहे. पण गुंड असतील त्याला बर्फाच्या लाटेवर झोपणार आहे.
अरे गदळ्या, मी आज एकनाथ शिंदे साहेबांना सांगतोय, पुन्हा आपली सत्ता येणार, पुन्हा शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आघाडीची सत्ता येणार आणि सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काम करायचं आहे शिंदे साहेब. कारण मी मंत्रिमंडळामध्ये नसेल, मी होम मिनिस्टर नसेल, मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला पर्यंत काम देतोय. दिशा साले यांचं प्रकरण बाहेर काढा, दिशा सालेंचं प्रकरण बाहेर काढा आणि त्याच्यामध्ये हा दोषी आढळला ना हे पिल्लू, तर याला बर्फाच्या लादीवर झोपून नकोच्या जागा फटके द्या. हे पर्यंत तुम्हाला मी सांगतोय. याला आपली अवकात काय, आपण किती बोलतोय, आपण कोण आहोत. मी अंधाबाईला काका 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 म्हणत होतो. अरे गदड्या, मला काका म्हणत होतास ना, मग माझ्या पाठीत खंजूक बसलास, बाप मुख्यमंत्री आणि माझं खातं घेऊन बसलास, तुला लाज वाटली नाही. तुमच्या पाठीत खंजूक बसला तू आणि इथे येऊन सांगतोस योगसाधन मी गद्दारी केली. अरे मी मगरीपर्यंत जिवंत असेपर्यंत या दापोली मतदारसंघातल्या शिवसैनिकांचे आभार मी विसरला नाही. तुम्ही जे योगेदारांनी प्रेम केलं त्याला एकाकी पाडून कायमचा संपूर्ण प्रयत्न आदित्याने उतरवणी केला होता. पण माझ्या या सगळ्या शिवसैनिकांनी पाठिंबा दिला योगेशला आणि म्हणून आज योगेदार इथं उभा आहे. मी जगात पहिल्यांदा पाहिलं शिंदे साहेब तटकरीजी, पहिल्यांदा पाहिलं आपल्याच आमदाराला आपलाच नेता संपवतोय. मी पहिल्यांदा उदाहरण पहिल्यांदा पाहिलं. असं कधी घडलं नव्हतं, असं कधी घडलं नव्हतं. आणि म्हणून 40 आमदार गेले, का गेले? खोके 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 ओके ओके 50 ओके. अरे उद्धव ठाकरे, तुला एवढं सांगतोय, एवढं तुला सांगतोय, पुन्हा एकदा तुझ्या हिंमत असेल एका आमदारांनी एक खोका घेतला म्हणून दाखव. तुझ्या घरामध्ये मी भांडी घासीन, तर माझ्या घरामध्ये तू भांडी घासायची काय. एवढं बोलल्यानंतर शिंदे साहेब चिडीचूप, फक्त बदनाम करायचं काम झालं होतं. 40 आमदारांना 40 आमदारांना संपून टाकायचं ह्याचं मुख्यमंत्री पद गेलं म्हणून. याला काय नाही. केदार साठे साहेब, आपल्या नातूची चूक नाही आहे. याला मुख्यमंत्री व्हायचं होतं, उद्धव ठाकरेला मुख्यमंत्री व्हायचं होतं आणि उद्धव ठाकरेंनी मला पाडलं गोव्यामध्ये 2009 मध्ये. हे वास्तव आहे. मी जवळ बोलतोय. याला स्वप्न होतोय, तुझा स्वप्न बघतोय. अरे शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी आमच्यासारख्या एकनाथ शिंदेसारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला असामान्य महत्व प्राप्त करून दिलं. आमदार बनवलं, नामदार बनवलं, नेता बनवलं. आणि उद्धव तू काय केलंस? स्वतः तुझं जाऊन बसलास. आज रिमोट कंट्रोल तुझ्या हातामध्ये ठेवला असतास ना, शिवसेना फुटली नसती. शिवसेना फुटली नसती. तुझ्या मुख्यमंत्र्याच्या हव्यासापोटी शिवसेना फोडण्याचं पाप तू केलंयस. होय, तू केलंयस पाप. आज काय अवस्था काय, आज अवस्था काय. आज उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे, ती शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे का? ज्या बाळासाहेबांनी सांगितलं होतं ज्या दिवशी मला काँग्रेस सोबत जायचं येईल त्या दिवशी शिवसेना नावाचं मी दुकान माझं बंद करून टाकेन. काय झालं? हा बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री बनण्यासाठी अगे शिवसेना भाजपा युती किती वर्षापासून शिवसेना केली. आज महाजन साहेब नाही आहेत, मुंडे साहेब नाही आहेत. मी साक्षीदार आहे. अनेक मिटिंगचा, अनेक सभांचा मी साक्षीदार आहे. मुंडे साहेबांनी सांगावं, महाजन साहेबांनी सांगावं आणि बाळासाहेबांनी ऐकावं. बाळासाहेबांनी ऐकावं. अशी युतीमध्ये आपण निवडून लढलो. एका बाजूला माननीय पंतप्रधान मोदी साहेबांचा फोटो, एका बाजूला बाळासाहेबांचा फोटो आणि आम्ही निवडणूक लढलो. माणूस युतीमध्ये निवडून आला आणि काँग्रेसमध्ये गेला. गद्दारी केली कोणी? उद्धव ठाकरे गद्दारी केली. मुख्यमंत्री बनण्यासाठी काँग्रेसमध्ये तुम्ही गेलात, मी साक्षीदार आहे. शिंदे साहेब 10 फोन केले देवेंद्र फडणवीस साहेबांनी. उद्धव ठाकरेला देवेंद्र फडणवीस साहेबांनी 10 फोन केले. उद्धवजी मला भेटायचं आहे, उद्धवजी मला मातोश्रीमध्ये यायचं आहे. नाही म्हणून सांगितलं. नाही म्हणून सांगितलं का? त्याला काँग्रेस सोबत जाऊन त्याला मुख्यमंत्री व्हायचं होतं. काँग्रेस सोबत स्वतः गेले असते दिल्लीमध्ये, शहासाहेबांना भेटले असते, मोदी साहेबांना भेटले असते. अरे उद्धव, तुला मोदी साहेबांनी मुख्यमंत्री केला असता. त्या आतमध्ये दिवाळीमध्ये काय झालं मला माहिती आहे. तू किती खोटं बोलतोस, किती खोट बोलतोस, माझ्याशी देणं गेलं नाही.
पण मुख्यमंत्री बनण्यासाठी इतक्या वर्षापासून बाळासाहेबांनी केली होती तू तोडलीस आणि काँग्रेस सोबत जाण्याचं पाप केलंस. त्या वर्षा गायकवाडला सांगतो, वर्षा तुला मी मतदान करणार हातावरती आहे, तुला लाज वाटत नाही? बाळासाहेबांचा आत्मावरती काय सांगत असेल, काय वाटत असेल? बाळासाहेबांच्या आत्माला शांती लागणार आहे बांधवांनो. अशा पैसे का मारून उद्धव ठाकरे करतोय, शरद पवारांच्या मांडीवर बसतोय आणि दिल्लीत जाऊन सोनिया गांधी समोर घुसखोरी होतोय हा उद्धव ठाकरे. आमच्या मुख्यमंत्र्यांना सांगतो, दिल्लीत जातात दिल्लीत जातात माझ्या मायबहिणींसाठी, माझ्या शेतकऱ्यांसाठी, माझ्या कष्टकर्त्यांसाठी, माझ्या बेरोजगारांसाठी कोट्यवधी रुपयाचा निधी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांकडून घेऊन येतात एकनाथ शिंदे. आणि तू काय करतोयस? तू 3 दिवस जाऊन सोनिया गांधीचे पाय नाही पुढे बोलत नाही. ही अवस्था आहे, ही अवस्था आहे. म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, योग्य दादा निवडून यायचं आहे. मी आज फक्त तुम्हाला सगळ्यांना निमंत्रण द्यायला आलोय. 23 तारखेला ज्या वेळेला निकाल लागेल त्यावेळेला गुलाल सोबत घेऊन या, गुलाल उधळण्यासाठी, विजय साजरा करण्यासाठी या. ह्याच तुम्हाला निमंत्रण घेऊन मी आलोय. एका गोष्टीचा फक्त खुलासा मला करायचा आहे, एका गोष्टीचा मला खुलासा करायचा आहे. त्या संजयवरती मला बोलायचं नव्हतं, त्याची लायकी पण नाही मी त्याच्यावरती बोलावं. पण एक गोष्ट पुन्हा तो खोटी बोलला. माझ्या गावात लाईट लागली, ग्रामपंचायत माझी आहे, प्रस्ताव आणून दिला आणि म्हणून यांनी कुठले पैसे आणून लाईट लावल्या. शिंदे साहेब, माझ्या योगेश दादांनी संजय कदमच्या गावात आज प्यायला पाणी नाही. आमचे चव्हाण, बाबा चव्हाण खासगी पाणी देतात त्याच्या गावाला, गावात रस्ता नाही आणि लाईट खराब होता म्हणून योगेश दादांनी सीएसआर फंडामधून 15 लाख रुपये घेऊन 100 लाईट घेऊन त्याच्या गावात लावले आणि त्याचं गाव अंधारात होतं ते उजेडामध्ये आणलं. आणि तुला लाज वाटत नाही खोटं बोलायला? ज्या दिवशी पोल उभं करायची वेळ आली, तो कॉन्ट्रॅक्टर आला तेव्हा संजय कदम आला, इथं पोल लावायचा नाही. आणि मग गावचे 2-4 कामं झाले आणि त्यांनी सांगितलं तुझं इथं आडवा तर तुला इथं आम्ही आडवाच करून टाकू. गावानं उभा गावून तिथं लाईटचे पोल उभे केले आणि कालच्या सभेत तिथं खोटं बोलतोय. तटकरे साहेबांना एवढीच विनंती आहे, तटकरे साहेब तुम्ही आता अख्खा तुमचा पक्ष सांभाळला लागतो, मला कल्पना आहे. तुम्हाला तर वेळ नाही याची मला कल्पना आहे. तुम्ही आता दिल्लीत तुम्हाला जायला लागतं याची मला कल्पना आहे. मला वाटलं होतं तुम्हाला पण मंत्रीपद मिळेल, पण मंत्रिपदाचं तुम्हाला एक चांगलं आता डिपार्टमेंट देखील मिळालेलं आहे. कधी कधी आम्हाला पण दिल्लीत बोलवत जा, एवढीच तुम्हाला विनंती, एवढीच तुम्हाला विनंती आहे. आम्हाला विसरू नका तुम्ही आता, एवढीच आपल्याला विनंती आहे. आपलं सगळं जीवाभावाचं नातं आता झालेलं आहे. आपण सगळे आता एक आहोत. काही झालं तर एकमेकाची साथ सोडायची नाही असा आपण सगळ्यांनी निर्णय आज घेऊया. आणि शिंदे साहेब, आम्ही आपला कोकण सगळं आम्ही तुमच्या पाठीशी उभा आहे. मी आपला वाई येतो कोकणातल्या होणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निर्णायक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात कोकणातल्या निसर्गाचं वरदान लाभलेलं माझ्या दापोली, खेड, महाड, मंडणगड विधानसभा मतदारसंघातील आपले महायुतीचे उमेदवार कर्तबगार लोकप्रिय योगेशदादा कदम यांच्या प्रचारार्थ आज या विराट सभेला संबोधित करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले जे पार्लमेंटचं हाऊस ब्रिटिशांनी बांधलं, त्या पार्लमेंटच्या हाऊसला, त्या सदनाला संविधान भवन असं देण्याचा नाव देण्याचा निर्णय आज इंडियाच्या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी केला. अभय उठकेलीच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांमध्ये अनेक वेळेला वेगवेगळ्या प्रश्नांची त्या ठिकाणी निर्माण केले जातात. खरी समीकरणं बदलली महाराष्ट्रामध्ये 2019 सालामध्ये. ठामपणाने आज ठिकाणी आरोप करतोय. मी त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होतो, आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे. पण महाराष्ट्राचा जनतेचा निर्णय कौल मिळाला होता. भारतीय जनता पक्षाचे कमळ चिन्हावरती 105, शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्हावरती 56. त्यांचे मित्र पक्ष बाजूला सोडा 161. राज्याच्या बहुमतासाठी सरकार स्थापन करण्यासाठी लागणारं स्पष्टपणाचं बहुमत त्यावेळेला मिळालेलं. काँग्रेसला 54 जागा, 43. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 54. विरोधी पक्षामध्ये आम्हाला पक्षाचा कौल मिळाला. संजय राऊत आज प्रचंडपैकी या बाबतीमध्ये बोलतात,
पण सर्वाधिक टीका सोनिया गांधींच्या वरती कुणी केली असेल तर ती सामना वर्तमानपत्रातून त्या कालावधीत केली होती. पण मग सत्तेसाठी काँग्रेस पक्षाने सुद्धा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. हा कुठल्या राजकीय सिद्धांतामध्ये बसतो असा सवाल सुद्धा माझ्यासारखा कार्यकर्त्यांनी करतोय. एकनाथराव, तुम्ही अभूतपूर्व निर्णय त्या कालावधीमध्ये घेतलात. शिवसेनेमध्ये असं धाडस दाखवणारा एक नेता निघाला, त्याचं नाव आहे एकनाथ. याचा मला अभिमानपूर्वक उल्लेख या निमित्ताने करायचा वाटतो. राजकारणामध्ये कायम असे क्षण येत असतात की ज्याला तुमच्या निर्णय कसोटीची, निर्णय क्षमतेची लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे आपल्याला मार्गदर्शन करतील. सर्वांनी जोरदार टाळ्यांमध्ये मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत करायचं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी काळकाई देवीला माझं श्रद्धापूर्वक वंदन. आणि आजच्या या आपले महायुतीचे उमेदवार योगेश कदम, योगेश रामदासभाई कदम यांच्या जाहीर प्रचार सभेला उपस्थित शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि आपल्या शिवसेनेची मुलूक मैदान तोप, शिवसेनेचा ढाण्यावार रामदासभाई कदम, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरेजी, पद्मश्री दादा हिदाते, दादासाहेब मर्चंडे, शशिकांत चव्हाण, केदार साठे, बाबाजीराव जाधव, सूर्यकांत दळवी माजी आमदार, RPIचे प्रीतम रुके, रमा बेलोसे, साधना बोत्रे, रोहिणी दळवी आणि दुसरे आपले काय ज्यांचा प्रवेश झाला ते किशोर देसाई, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि भर उन्हामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित या दापोलीतील मतदार, योगेशची आई पण आहे आणि आमची सुनबाई पण आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित दापोलीतील मतदार बांधव, भगिनी आणि मातांनो, आवाज माझा रोजच्या 7, 8, 10 सभा करून थोडा कमी झाला आहे, पण मला विश्वास आहे तुमच्या आशीर्वादामुळे 20 तारखेपर्यंत हा आवाज बरोबर चालत राहील. दापोली ही इतिहासाची वारसा सांगणारी भूमी आहे. या भूमीने या देशाला 3 भारतरत्न दिली. दापोली लोकमान्य टिळकांचं जन्मगाव, महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं जन्मगाव, साने गुरुजींचं जन्मगाव आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जन्मगाव मंडणगड. विचार करा, ही भूमी किती पवित्र आहे, किती संपन्न आहे, किती समृद्ध आहे. आणि दापोलीच्या या समृद्ध भूमीत एक सच्चा बाळासाहेबांचा शिवसैनिक योगेश कदम भगवा झेंडा हातात घेऊन इथं उभा आहे आपल्या आशीर्वादात. आणि म्हणून खरं तर योगेश कदम यांचा विजय पक्का आहे. आपल्या या उपस्थितीवरून मी समाधानी आहे. आणि रामदासभाईंनी सांगितलंय 23 तारखेला निमंत्रण दिलंय तुम्हाला. गुलाल उधळायचा, फटाके फोडायचे, दिवाळी साजरी करायची, या दापोलीमध्ये विकासाची गंगा आणायची. खरं म्हणजे अनेक क्षेत्रामध्ये रेकॉर्ड होतात, गिनीज किंवा लिम्का बुकात त्याची नोंद होते, परंतु
झोपायचा म्हणून कोणी गेले आपल्या ओसाडगावचे युवराज आणि म्हणाले लादीवर झोपवणार, पण आमच्या योगेशच्या डोक्यावर बर्फ आहे. तो शांतपणे सगळं थंड करून विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम कधी करेल विरोधकांनाही कळणार नाही. ठंडा मतलब कोका कोला. रामदास भाईने सांगितलं कोका कोलाची कंपनी तर लोट्यात आपण आणली. अरे काय येत नव्हती, माझं काय माझं काय माझं काय. अरे तुझं काय पेक्षा या जनतेला नोकऱ्या मिळणार त्याचं बघ ना बाबा. पण आपलं सरकार आल्यानंतर ताबडतोब त्या ठिकाणी कोका कोलाची कंपनी सुरू होते आणि योगेशनी 100% आपला स्थानिक माणूस भरती झाला पाहिजे ही अट ठेवली आहे आणि ती अट हा मुख्यमंत्री पूर्ण करणार. खरं म्हणजे काय म्हणावं, काय रडावं की हसावं. या योजनेला विरोध केला. विरोध केल्यानंतर म्हणाले आता आमचं सरकार आल्यावर ही योजना आम्ही बंद करू आणि ज्या ज्या लोकांनी ही योजना केली आहे, जे दोषी आहेत, माझ्या डोक्यामध्ये मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. मी देखील शेतकऱ्याचा मुलगा आहे. सर्वसामान्य परिवारातून आलोय. या माझ्या महिला भगिनींचं परिस्थिती मी पाहिली आहे. माझी आई देखील कसं घर चालवायची मी पाहिलंय. दुधाचे पैसे, विजेच्या बिलाचे पैसे, राशनचे पैसे, औषधासाठी वेगळे काढून ठेवायचे पैसे, कशी तगमग तिच्या डोळ्यात मी पाहिली होती. आणि मी ठरवलं जेव्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर माझ्या लाडक्या बहिणींना आपण काहीतरी दिलासा दिला पाहिजे. माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मी सांगितलं. ताबडतोब निर्णय झाला आणि लागू झाली. 2 महिन्याचे हप्ते पहिल्याच वेळेस आले. पहिले म्हणाले विरोधक ही खोटी आहे, ही फसवी आहे, चुनावी जुमला आहे. 2 महिन्याचे खात्यात पैसे आले की मग म्हणाले लवकर लवकर काढा, लवकर लवकर काढा, नाही तर सरकार काढून घेईल. अरे हे सरकार देणार आहे, घेणार नाही. ही देना बँक आहे, लेना बँक नाही. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो आम्ही 5 हप्ते आपल्या खात्यात भरले. नोव्हेंबरचा हप्ता आचारसंहितेमध्ये अडकू नये. हे आचारसंहितेमध्ये काळं मांजर आडवं घालणार होते, तुमची योजना बंद पाडण्यासाठी प्रयत्न करणार होते. ते समजून आम्ही ऑक्टोबरमध्येच नोव्हेंबरचे पण पैसे तुमच्या खात्यात भरले. कारण आमची द्यायची नियत आहे, नियत साफ आहे. आम्हाला बाळासाहेबांनी सांगितलंय शब्द द्या, पण शब्द देताना 100 वेळा विचार करा. एकदा शब्द दिला की मागे फिरायचं नाही. म्हणून आम्ही नोव्हेंबरचे पण पैसे दिले. तुम्हाला मी सांगतो माझा शब्द आहे की आता 20 तारखेला मतदान होईल. हे मतदान झाल्या झाल्या तुमच्या खात्यात डिसेंबरचे पैसे पण पडल्याशिवाय राहणार नाही. हा शब्द कोणाला धमक्या देत आहे? पोकळ धमक्या ना एकनाथ शिंदे घाबरत नाही. हा एकनाथ शिंदे संघर्षातून आलाय, आंदोलनातून आलाय, जेल भोगून आलाय. कुणाला जेलची भाषा बोलताय? अरे तुम्ही एकनाथ शिंदेला हलक्यात घेतलं म्हणून तुमचं सरकार टांगा पलटी घोडे फरार करून हा एकनाथ शिंदे या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार आपण आणलं. रामदासभाई मगाशी बरोबर बोलले. स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून फसवलं. तुम्ही शिवसेना भाजप युती म्हणून आपण लढलो. शिवसेना भाजपचं सरकार स्थापन व्हायला पाहिजे होतं, पण झालं का? झालं अनैसर्गिक युती, आघाडी केली. जे बाळासाहेब म्हणाले काँग्रेस होऊ देणार नाही, माझं दुकान बंद करेन, त्यांच्या मांडीवर जाऊन बसले. मला सांगा बैमान कोण? ज्या लोकांनी विश्वासाने मतदान केलं,
शिवसेना भाजपला त्यांच्याशी विश्वासघात कुणी केला? आज मला सांगा, योगेश कदम मागच्या वेळेस कुठल्या निशाणीवर लढला होता? काय निशाणी होती? धनुष्यबाण होता. आता काय? मग बैमान कोण? विश्वासघातकी कोण? म्हणून आम्ही शिवसेना बाळासाहेबांची पुढे नेतोय, त्यांचे विचार पुढे नेतोय, धनुष्यबाण वाचवतोय. अरे तुम्ही काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना धनुष्यबाण आम्ही वाचवला, आम्ही सोडवला. धनुष्यबाणाचा मान सन्मान वाढवला, आन बान शान वाढवली, बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे गेलो. म्हणून लोकसभेमध्ये कोकणामध्ये तुम्हाला एकही जागा मिळाली नाही. कोकणाने तुम्हाला धुडकारलं. कोकणाने बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या मागे उभी राहिली. कोकण, तुम्ही म्हणाले कोकण आमचा बालेकिल्ला, ठाणे आमचा बालेकिल्ला, संभाजीनगर आमचा बालेकिल्ला. सगळे बालेकिल्ले आणि गड तुमचे जनतेने ध्वस्त करून टाकले आणि शिवसेना आणि धनुष्यबाणाला मतदान केलं. हा इतिहास आहे. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो, या विधानसभेत पण तसाच रिझल्ट मिळणार. रामदासबाईंनी सांगितलं की या कोकणात एकही जागा उभाटाला मिळणार नाही. संपूर्ण जागा महायुतीला मिळतील. महायुतीचे भगवे इकडे फडकल्याशिवाय राहणार नाही. धनुष्यबाण आहे ना, धनुष्यबाण कुणाचा आहे? प्रभू रामाचा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, आदरणीय बाळासाहेबांचा आहे. आता बाळासाहेबांना देखील या ठिकाणी खंत आणि दुःख वेदना होत असतील. जे आज काँग्रेसच्या मांडी लावून बसलेत त्यांच्याबद्दल आणि जे आज निर्णय घेत आहेत त्यांच्याबद्दल त्यांना देखील त्यांच्या आत्म्याला दुःख होत असेल. आणि म्हणून धनुष्यबाणाशी या कोकणची जनता प्रामाणिक आहे. धनुष्यबाणाशी ही कोकणातली जनता आणि शिवसेनेशी प्रामाणिक आहे. आता शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी अजितदादा आणि RPI अशी आपली महायुती आहे. आता मी संपूर्ण राज्यामध्ये फिरतोय. राज्यामध्ये माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ, लाडके कामगार, सगळे लोक आज आपल्या बाजूने आहेत. तुम्हाला मी एक सांगतो, या ठिकाणी मी किती कामं त्यांनी आणली या बाबतीत बोलत नाही, परंतु मी एवढंच सांगतोय, काळकाई देवीचं सभा मंडप बांध, त्याला आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. दापोली मंडणगडच्या हायब्रिड एन्युटी प्रकल्पाच्या रस्त्यांचं भूमिपूजन झालं. याला निधी कमी पडू देणार नाही. त्याचबरोबर हरणे बंदरचं काम सुरू आहे. आपल्या दापोलीला म्हणजे मिनी महाबळेश्वरला पर्यटकांचं नंदनवन बनवल्याशिवाय योगेश शांत बसणार नाही. आणि कोकणला या आंतरराष्ट्रीय नकाशावर आपल्याला चमकवायचं आहे. मी आपल्याला एवढंच सांगतो की आम्ही महायुतीने हा वचननामा काढला. या वचननाम्यामध्ये हे तर ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. याच्यामध्ये पहिली योजना काय मी तुम्हाला सांगितलं होतं, माझ्या लाडक्या बहिणींना 1,500वर आम्ही ठेवणार नाही. तुम्ही आशीर्वाद दिला, योजना वाढली. ताकद दिली, योजना वाढली. माझ्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं बघायचंय, लखपती झालेलं. आणि म्हणून लाडक्या बहिणींची योजना 1,500ची आम्ही 2,100 रुपये करण्याचा निर्णय घेतला. 2,100 रुपये. आणि लाडक्या बहिणींना सुरक्षा देण्यासाठी महिला पोलीस दलामध्ये 25,000 महिला भरती करण्याचा निर्णय आम्ही घेतला. महिलांना सुरक्षा देण्यासाठी. लाडकी बहीण, सुरक्षित बहीण. तुम्हाला माहित आहे,
जेव्हा बदलापूरचा कांड झाला त्यावेळेस हेच लोक ऊर बडवत होते, रेल्वे बंद केली, बंद 8-10 तास रेल्वे रोखून धरली, म्हणाले आरोपीला आणा, आरोपीला आणा, फाशी द्यायची आहे, फाशी द्यायची आहे. पकडल्यानंतर आरोपीला पोलीस घेऊन चालले. तो आरोपी म्हणजे हैवान, माणूस नाही, माणुसकीला कलंक लावणार हैवान. त्याच्या बायकोने येऊन स्टेटमेंट दिलं, हा माणूस नाही हैवान आहे, नराधम आहे. आणि त्यांनी पोलिसाची बंदूक काढून गोळी मारली. गोळी मारल्यावर आपल्या पोलिसांनी गोळीबार केला. त्या नराधमाचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला. आणि त्याच्या बाजूने टाऊ फोडायला लागले. म्हणाले हे काय, हे काय. मग त्याला सोडून दिला असता तर म्हणाले असते पोलिसांनी काय बंदुका शोभेसाठी ठेवल्यात, इकडून पण बोला तिकडून पण बोला. पण जागेवर निर्णय घेतला तो बरोबर घेतला ना. बदलापूरचा निर्णय बरोबर आहे. अरे तुम्ही आमच्या लेकी बाळीवर अत्याचार कराल आणि पोलिसांवर गोळीबार कराल, पोलीस काय बघ्याची भूमिका घेतील? जशास तसं उत्तर त्या ठिकाणी मिळेल. आणि यापुढे पण या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींवर कोणी वाकडी नजर करून बघेल, कोणी अन्याय अत्याचार करेल तर त्याला फाशीची शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. रामदास भाई, आपण केलेलं काम माझ्या लक्षात आहे. तुम्ही मंत्री असताना कोयनेचं पाणी 67 TMC पाणी या कोकणामध्ये अडवलं पाहिजे. तिन्ही जिल्हे सुजलाम सुफलाम होतील म्हणून म्हणायचे आपण, आणि ते माझ्या लक्षात आहे. आणि त्यासाठी तुमचं एक स्वप्न होतं की वाहून जाणारं पावसाचं पाणी हे 67 TMC या कोकणाचा बॅकलॉग भरून काढू शकतं, या कोकणाला सुजलाम सुफलाम करू शकतं. इथं बागायती होऊ शकते, इथं लोकांच्या हाताला काम मिळेल. मुंबई, पुणे, ठाणा इकडं नोकरीला जावं लागणार नाही. आणि आता त्या योजनेला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. आणि 67 TMC पाणी आपण या भागात अडवतोय, छोटे मोठे बंधारे करतोय, छोटी मोठी धरणं होतील. आणि या कोकणाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी जे रामदास भाईने प्रयत्न केले ते पूर्ण करण्याची जिम्मेदारी तुमच्या या एकनाथ शिंदेची आहे, हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. त्याला कुठेही पैसे कमी पडणार नाहीत, कारण आम्ही दिल्लीला जातो. मला मुख्यमंत्री करा, मुख्यमंत्री करा, माझा चेहरा करा. दिल्लीच्या गल्ली गल्लीमध्ये आम्ही नाही फिरत. आम्ही जातो छाती ठोकपणे, या महाराष्ट्रातल्या लोकांना, जनतेला काहीतरी मिळालं पाहिजे म्हणून जातो. आणि मी तुम्हाला सांगतो, ज्यांचा चेहरा त्यांच्या आघाडीला चालत नाही तो महाराष्ट्राला कसा चालेल? आणि म्हणून मोदीजींना मी धन्यवाद देतो. जेव्हा मनमोहन सिंग या देशाचे प्रधानमंत्री होते, काँग्रेसचं सरकार इकडे होतं. तटकरे साहेबांना माहित आहे की 10 वर्षात 2004 ते 2014 पर्यंत मनमोहन सिंगांनी केंद्र सरकारने 2 लाख कोटी रुपये दिले आपल्या राज्याला विकासासाठी. 2014 पासून 2024 पर्यंत 10 वर्षात मोदीजींकडे आम्ही मागितल्यामुळे किती पैसे दिले तुम्हाला माहित आहे? 10 लाख कोटी. 10 लाख कोटी दुप्पट तिप्पट नाही, 5 पट दिले. आत्ता 76,000 कोटी वाढवणला दिले, डिगी बंदराला दिले. या देशामध्ये, या राज्यात एअर कनेक्टिव्हिटी, रोड कनेक्टिव्हिटी, वॉटर कनेक्टिव्हिटी देण्यासाठी पैसे केंद्र सरकार देत आहे. आणि म्हणून आम्ही केंद्राकडे मागतोय डबल इंजिनचं सरकार. यामुळेच आपलं वेगवान पद्धतीने काम करतंय. आणि म्हणून या कोकणाचा जो बॅकलॉग आहे तो बॅकलॉग भरून काढण्यासाठी आम्ही कोकण विकास प्राधिकरण महामंडळ केलंय. आणि त्यामध्ये
त्याच्यात आम्ही MMRD ला घेतलंय, MIDC ला घेतलंय, MSRDC ला घेतलंय आणि प्रत्येकाकडून 500 कोटी रुपये त्या मंडळामध्ये इक्विटी आम्ही टाकलेली आहे. आता या कोकणातले छोटे मोठे रस्ते, बंधारे, डेबे काय ज्या योजना, काजू प्रक्रिया केंद्र, आंबा प्रक्रिया केंद्र, जे जे काय करायचं आहे ते या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. आमचं एक स्वप्न आहे, या कोकणातला तरुण नोकरीसाठी या कोकणाच्या बाहेर जाता कामा नये. जो गेलाय तो पुन्हा वापस आला पाहिजे आणि इथं उद्योग धंदे त्याला मिळाले पाहिजे, यासाठी उद्योग आणतोय. योगेश मगाशी म्हणाला की या ठिकाणी इंडस्ट्री येईल. योगेश तुला मी सांगतो, या ठिकाणी मोठमोठे प्रकल्प, मोठमोठे उद्योग आणण्याचं काम आपलं सरकार करेल, हा शब्दही मी या ठिकाणी देतो. कारण शेवटी कोकणच्या हाताला काम, रोजगार मिळाला पाहिजे. हे बाळासाहेबांच्या विचाराचं कोकण आहे. बाळासाहेबांना प्रेम करणारं कोकण. काय केलं तुम्ही? कोकणामध्ये आपत्ती आली त्यावेळेस घरावरचे पत्रे उडाले, ते पण एकनाथ शिंदेनी पाठवले. एवढं साधं काम पण तुम्ही करू शकले नाही. मुख्यमंत्री असताना कोविडमध्ये, फक्त कोविडमध्ये, खिचडीमध्ये, डेड बॉडी बॅग मध्ये, कोविड सेंटर मध्ये पैसे खाण्याचं काम तुम्ही केलं. इकडं माणसं मरत होती, तिकडे पैसे मोजले जात होते. हे कुठं फेडणार पाप? कुठं फेडणार पाप? आणि म्हणून तुम्ही आमच्यावर खोके 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 काय करताय? अरे तुम्हाला खोके नाही, आता बॅगा तपासल्या, म्हणाले बॅगा काय तपासा तपासा तपासा. अरे आमच्या पण लोकसभेला तपासल्या, आम्ही कधी नाही म्हणालो नाही. तुमचं बॅग तपासल्यावर कुठला आहेस उघडा, तुला नंतर उघडतो. काय तुझं बघतो, अपॉइंटमेंट लेटर काय काय खिशात घेऊन फिरतात अपॉइंटमेंट. अरे मुख्यमंत्री राहिलेला माणूस काय बोलतोय हे तर विचार केला पाहिजे. आणि आम्हाला माहित आहे बॅगांमध्ये काही नसणारच, कारण त्यांना बॅगा पुरत नाही, त्यांना खोके पुरत नाही, त्यांना कंटेनर लागतो. कंटेनर हे मी म्हणालो नाही, राज ठाकरे म्हणाले. आणि कंटेनर कुठं कुठं गेलेत, कुठल्या देशात गेलेत हेही सगळ्यांना माहित आहे. कशाला आम्हाला सांगताय? अरे आम्ही फाटकी माणसं आहोत. आम्ही आयुष्य उधळलं शिवसेनेवर. हे रामदास कदम इकडे बसलेत, शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचे साथी सोबती. शिवसेना वाढली, मोठी झाली या नेत्यांमुळे झाली, या कार्यकर्त्यांमुळे झाली. तुम्ही तर आलात, आयत्या बिळावर नागोबा बसलात, पण तेही तुम्ही नीट चालवू शकला नाही. बाळासाहेबांचे विचार मोडून तोडून टाकले तुम्ही. बाळासाहेबांच्या विचाराला मोठ माती दिली. आणि या एकनाथ शिंदेने धाडस केलं, 50 आमदार घेऊन सरकार सोडून दिलं, सत्ता सोडून दिली. सत्तेच्या विरुद्ध आम्ही गेलो. आणि मी तेव्हा योगेशला सांगितलं होतं, चिंता करू नको, ही जनता ही शिवसेनेची आहे, ही जनता धनुष्यबाणाची आहे, ही बाळासाहेबांना प्रेम करणारी जनता आहे. ती तुझ्यावर नक्की प्रेम करेल, कारण ज्यांनी बाळासाहेबांची बेईमानी केली, विचारांची बेईमानी केली, त्यांना कधी थारा कोकणात मिळणार नाही. आणि लोकसभेने ते दाखवून दिलं की या कोकणामध्ये बाळासाहेबांची गद्दारी करणारा, बाळासाहेबांच्या विचाराची बेईमानी करणारा त्याला थारा नाही. आणि म्हणून मी सांगतो, जर सरकार बदललं नसतं, 2.5 वर्षात काय केलं? सगळे कामं बंद, सगळं ठप्प, सगळे स्पीड ब्रेकर. या एकनाथ शिंदे महायुती सरकारने सगळे स्पीड ब्रेकर काढले, सगळी कामं चालू झाली आणि सगळ्या योजना सुरू झाल्या. आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, युवा प्रशिक्षण योजना, शेतकऱ्यांना कर्जमाफी केली. आपण यामध्ये कर्जमाफी पण केली आहे. शेतकऱ्यांना 12,000चे 15,000, पेन्शन 1500चे 2100 रुपये, जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर. या राज्यात कुणी उपाशी झोपणार नाही. रोटी कपडा मकान त्याला देण्याचा निर्णय आपल्या महायुती सरकारने घेतला. 25 लाख रोजगार निर्मिती आपण करतोय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना 7.5 HP पंपाने शेती करणाऱ्यांचं
कर्ज माफ करण्याचा निर्णय आपण, व्याज माफ करण्याचं, वीज बिल माफ करण्याचा निर्णय आपण घेतला. आणि तुम्ही जे मीटर वापरता त्या बिलामध्ये 30% सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला वीज बिलात. हे सरकारचं काम आहे. मला सांगा, इथं माझ्या हिंदू भगिनी पण आहेत, मुस्लिम भगिनी पण आहेत. आम्ही योजनेमध्ये काय बदल केलाय? योजना हिंदू माझ्या भगिनीला भेटते, मुस्लिमला भेटते, सगळ्या जातीपातीला भेटते. सगळ्या योजना सगळ्या समाजासाठी आम्ही केल्यात. कुठल्या योजनेमध्ये फरक केला नाही. पण हे काँग्रेस महाविकास आघाडी जाती जातीमध्ये द्वेष पसरवतात. म्हणाले क्रांतीची मशाल आहे. अरे क्रांतीची नाही, घराघरात आग लावण्याची मशाल आहे. घराघराला आग लावत सुटायची ही मशाल आहे. आणि म्हणून मी सांगतो तुम्हाला, येत्या पुढच्या काळामध्ये या महायुती सरकारने विजन डॉक्युमेंट जे आहे, विजन महाराष्ट्र 2029, हे आपण सरकार स्थापन झाल्यानंतर 100 दिवसात जाहीर करणार आहोत. याला हिम्मत लागते. रिपोर्ट कार्ड आपण जाहीर केलं, त्याला हिम्मत लागते. आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करतो, रामदासबाई इकडे आहेत, योगेश इकडे आहेत. रामदासबाई, तुम्हाला निवृत्त होणं देणार नाही. तुम्हाला असंच काम करायचं आहे. पुढे या कोकणामध्ये या कोकणची सेवा करायची आहे, कोकणचा विकास करायचा आहे. योगेशला तुम्ही जोरदार मतांनी निवडून द्या. योगेशला आमदार बनवा. त्याला नामदार करायची जिम्मेदारी आहे एकनाथ शिंदेची आहे. आता तरुणांना मोठ्या प्रमाणावर हे तरुण चांगलं काम करतात, युवक हे चांगलं काम करतात. फक्त आपला मतदारसंघ नाही तर नवीन 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 जे इनोव्हेटिव्ह कामं या राज्यासाठी केली पाहिजे. मला त्याचं खरं म्हणजे त्यांनी फक्त त्याच्या मतदारसंघात नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगर विकास विभागाच्या माध्यमातून आपल्याला काय काय करता येईल, कसे कामगार सुरक्षित ठेवता येतील, कशी नगरांची साफसफाई होईल, कशी नगराची स्पर्धा होईल विकासामध्ये, या बाबतीत देखील त्याने चांगलं काम माझ्या समोर आणलं. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, ही महायुती ताकदीची महायुती आहे. फक्त आपण कुठेही गाफील राहू नका. 20 तारखेला धनुष्यबाणासमोरचं बटन आपल्याला दाबायचं आहे. आणि इकडे जिथं धनुष्यबाण आहे तिथं धनुष्यबाण, जिथं कमळ आहे तिथं कमळ, जिथं आपलं अजितदादांचं घड्याळ आहे तिथं घड्याळ. कारण आपण आता एकत्र आहोत. कुठली संधी दुसऱ्याला देऊ नका.